मुख्यमंत्री फडणवीसांच्या तंबीनंतर सुद्धा गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच आहे। जयंत पाटलांवर बोलताना पडळकर यांची पुन्हा एकदा जीभ घसरली। पडळकर यांच्या वक्तव्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पलटवार देखील करण्यात आलाय। मुख्यमंत्री फडणवीसांच्या तंबीनंतरही गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच आहे। जयंत पाटील राजाराम बापूंची औलाद नाही हे खरं आहे, तसेच जयंत पाटील मी तुमच्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं अशी वादग्रस्त वक्तव्य पडळकरांनी केली आहे। पडळकरांच्या वक्तव्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पलटवारही करण्यात आलाय। मी बोललो ही गोष्ट खरी आहे की अमुक अमुक यांची तुम्ही औलाद आहे असं मला वाटत नाही। अरे पण तुम्ही त्याचा गैरअर्थ का घेताय? पूर्वी लोक दत्तक पण घेत होती ना जुन्या काळामध्ये। देवेंद्रजींनी मागच्या वेळेस म्हटले की आम्ही त्यांना समज दिली, ते पुन्हा म्हणले की मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे, मी माफी मागत नाही। याचा अर्थ काय? तुम्ही आई बहिणींची इब्रत अशी काढणार का? अरे तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता, तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता। जयंतरावला माझा सवाल आहे, तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं सांग लोकांना। माझा या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना सवाल आहे। आपण गेल्या वेळेला त्यांना सांगितलं की मी त्यांना समज दिलेली आहे, ही समज दिली का? भाजप प्रवक्ते नवनाथ वन यांनी पडळकरांच्या वक्तव्याची पाठराखण केली आहे। या देशाला जी एक महान परंपरा होती बरं का, स्वच्छ निर्मळ राजकारणाची, ती गेल्या 10-11 वर्षामध्ये नष्ट झालेली आहे महाराष्ट्रात आणि देशामध्ये। ज्या पद्धतीनं गोपीचंद पडळकर यांचा एकेरी उल्लेख करून त्यांना शिवीगाळ करण्याचं काम गेल्या काही दिवसांपासून मोर्चाच्या माध्यमातून काही नेते करत होतात आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून गोपीचंदजी पडळकर अशा पद्धतीचे प्रत्युत्तर म्हणून शब्द वापरत असतील तर त्यामध्ये काहीही चूक नाही। ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान जर राखला जात नसेल तर कुठेतरी येत्या काळामध्ये निवडणुकांमध्ये सर्वसामान्य जनतेला उत्तर दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। महाराष्ट्राचं राजकारण असंस्कृत पातळीवर आणून ठेवण्याचं काम करण्याचं सर्वाधिक वाटा कोणाचा असेल तर तो पहिला उद्धव ठाकरेंचा आहे आणि जातीयवादी राजकारण करण्याचं वाटा जो आहे तो शरद पवारांचा आहे।